एवढं सगळं फॅन्सी दिसतंय तुम्हाला म्हणून मी पण आज फॅन्सी झालोय. तो गॉगल घातलाय. तुम्हाला वाटत असेल दारू पिऊन बसलाय मुलगा, तर असं बिलकुल पण नाहीये. पण जागा अशी फॅन्सी आहे की मला गॉगल घालावा लागतोय आणि समोरून खूपच लाईट येते. माझ्या सेन्सिटिव्ह डोळ्यांना त्रास होतोय. पण आता आम्ही एवढा फॅन्सी ब्रेकफास्ट करायला कुठे आलो तुम्हाला वाटत असेल, तर आम्ही आहोत पुणे सोलापूर हायवेवरती आणि आम्ही आज करतो आहोत रेटिंग वर्सेस रियालिटी. कारण आज आम्ही आलो आहोत कांचन हॉटेल कांचन. हॉटेल कांचनला आलो आहोत, ज्याला गुगलवरती 14,000 लोकांनी 4.2 रेटिंग दिली आहे. आजचा एपिसोड पण प्युअर व्हेज असणार आहे, कारण आम्हाला एवढ्या कमेंट्स येतात की काय तू नुसता नॉनव्हेज खातो, तुला व्हेज आवडत नाही. मी परत सांगतो, मला व्हेज पण आवडतं, पण असं व्हेज लागलं पाहिजे चांगलं. आणि आज इथे येण्याचं कारणच आहे कारण व्हेजिटेरियन रेस्टॉरंटला 4.2 रेटिंग दिलेलं आहे. तुम्हाला खरंच सांगतो, जेव्हा मी गाडी एंटर केली ना, लाईनीत गाड्या उभ्या आहेत आणि लाईनीत गाड्या सकाळी उभ्या आहेत आणि आम्ही आलो तेव्हा आम्हाला वेटिंग होती. आम्हाला इथे आत यायला अर्धा तास लागला. म्हणजे काहीतरी क्रेझीनेस असणार आहे. आणि इथं बघाल तर आम्ही फुल ब्रेकफास्ट स्प्रेड मागवला आहे. आम्ही मागवली आहे गरमागरम मिसळ, मागवला आहे शिरा उपमा आणि साबुदाणा वडा. आणि तुम्हाला सांगणार आहोत खाऊन कसा वाटतोय आम्हाला. आणि काय आलं, थालीपीठ पण मागवली आहे, ठीक आहे, जिलेबी आणि जिलेबी पण मागवली आहे. ज्याला लोकांनी सगळ्यात जास्त रेटिंग दिली. काय तर पहिले काय खाऊया, मिसळ. मिसळचं तुम्हाला गंमत दाखवतो मित्रांनो. प्रेझेंटेशन तर यांचं टॉप नॉच आहे. खाऊया आपण. तूप गेलाय, थंड झालंय जेवण. वरती मटकी दिसते तुम्हाला. यामध्ये पोहे आहे, पातळ पोह्यांचा चिवडा पण आहे आणि शेव आहे. बस एवढंच आहे, याच्यात फरसाण नाही दादा. चला. आणि हा रस्सा दिसतो कसला. अरे बापरे बापरे, मला गॉगल काढावं लागेल, एवढा कलर डार्क आहे. बापरे बापरे दादा, खाली काय तर लपलेलं असं नाही. ऐवज म्हणजे अख्खं आहे बघ. बापरे, वाटाणा आणि बाबा बाबा बाबा, यात पण मटकी आहे, यात मटकी आणि वाटाणा आहे. हो, आता रस्सा टाकूयात. काय क्वांटिटी आहे, क्वांटिटी 2 लोकांची आहे. रेट रिजनेबल आहे. 130 रुपयाचं आहे, पण क्वांटिटी 2 लोकांची आहे 100%. हां, प्रॉपर मिसळ झालेली आहे आता, कांदा लिंबू पिळल्यानंतर. नुसती भाजी आहे, खूप हेवी, तिखट एकदम मस्त. रस्सा असा झणझणीत नाहीये, दिसतोय तिखट आहे पण असा झणझणीत नाहीये, थोडासा खारट आहे. नॉर्मल एकदम गुड क्वालिटी मिसळ. गुड प्रमाण माझा खारट वाढत चाललाय. न कळणारा खारटपणा, कारण मला तर नाही लागला खारटपणा, एकदम नॉर्मल लागला एकदम. मिसळ म्हणजे नुसता तो तर्री रस्सा फरसाण एवढंच असतं आणि त्याच्यामध्ये मूग असतं, मटकी असतं. मटकी यामध्ये मटकी आणि वाटाणा पहिला लागतोय प्रत्येक घासात. प्रीमियम क्वालिटी आहे, प्रीमियम. पाव काय गोड आहे, खूप छान सॉफ्ट पाव आहे, एकदम सॉफ्ट पाव आहे. काय माहिती नाही, मला खारट लागतंय. ठीक आहे, ते मीठ मला वाटतं ते पहिलं मील असल्यामुळे पण काय असं वाटतं. हा रस्सा आहे ना माझी नॉर्मल आहे, असं नाही की काय एक्स्ट्रॉर्डिनरी रस्सा आहे. हा जनरल एवढा सॅम्पल तर असलं पाहिजे. जरी मिसळ बनवत आहे तर असं सॅम्पल तर लागलं पाहिजे. हो, तरी मिसळत नसेल, त्यामुळे तो बेसिक नीड्स कम्प्लीट करतायत चवीचे. त्याला माझ्याकडनं तुमचा कुठला थम्सअप? माझ्याकडून ट्रिपल आहे. माझ्याकडनं पण ह्याला भेटतोय ऑफिशियल ट्रिपल थम्सअप. हा असा आपला तो कोल्हापूर किंवा जसे मर्द लोक खातात तसा वाला सीन नाही आहे, फॅमिलीवाला सीन आहे. थालीपीठ घेऊया. लोणी आहे, दही थंडगार झालंय थालीपीठ, बट चव एक नंबर आहे. मला माहिती नाही काय, मी आल्यापासून ना AC बंद आहे, खिडक्या उघडून ठेवल्या आहेत आणि गरमी आहे. प्रीमियम फील आला पाहिजे मला, की जसे पैसे भरतोय मी तो येत नाही, कारण मला गरमी होते, ते मजबूत आणि ते फॅन पण नाही आहे. आणि मी 10 वेळा रिक्वेस्ट केली की वरचा AC चालू करा, तरी पण काय हवा लागत नाही. त्यामुळे ही गोष्ट तर नक्कीच डिसअपॉइंटिंग आहे की भरपूर माशा फिरत आहेत, पावसाळा पण असेल म्हणून असेल, पण AC किंवा फॅन, खिडक्या उघडल्या आहेत, फॅन बंद आहे, AC नाही चालू आहे, तर माशा तर फिरणारच आहेत. त्यामुळे तो जरा फिलिंग मला अशी प्रीमियम फिलिंग येईल. आता आम्ही कुठल्या तर लो बस स्टँडवर नाश्ता करतो, कारण माशा खूप घुंग आहेत आणि बाई हवा नाही आहे बिलकुल, पण मला कंटिन्यूस घाम येतोय. तर ह्याची क्वालिटी खूप चांगली आहे भाई, खूप छान आहे दादा. भाजणीच पीठ एकदम मस्त आहे, एकदम पीठ मस्त. म्हणजे मला मिसळपेक्षा जास्त थालीपीठ आवडलं. म्हणजे दही पण लावलंय, छान आंबट आहे. हो, आणि घट्ट एकदम मलाई, सॉफ्ट. म्हणजे हा सर दिसतोय एकदम अनअट्रॅक्टिव्ह, पण चव खूप चांगली आहे. ओवा पण छान लागतोय. हो, कांदा पण छान आहे, ओवा पण छान आहे, चव पण चांगली याची. गुड पीठ, रेकमेंड करू शकतो 100%. या थालीपीठला माझ्याकडे मिळतोय ऑफिसचं सिल्वर थम्सअप. सेम गोल्डन पर्यंत गेला कधी असता 100 रुपयाला असतं तर. कारण साईज लहान आहे थोडीशी, त्यामुळे आमच्याकडून सिल्वर आहे त्याला. पण टेस्ट खूप छान आहे. टेस्ट खूप छान आहे. आणि हा पूर्ण वेगळा प्रकारच आहे, वेगळा प्रकार एकदम. म्हणजे आपण जनरल खातो तसा नाही. हा फर्स्ट टाइम साबुदाणा बरोबर मिरची दिसते मला. नाही असते जनरली मिरची, असते मिरची का बाप आहे. भरलेला साबुदाणा वडा आहे.
नुसतं पीठ लागलं मला. थंड झाला. हा आयटम गरम खाण्यासारखाच आहे. साबुदाणा वडा चांगला असेल तर थंड चांगला लागतो. असं काही नाही की तो गरम बनवून खाल्ला पाहिजे. मला तर गरमच आवडतो, त्यामुळे मला माहिती आहे. नाही गरम आवडतो तो प्रश्न वेगळा. आवडतो सगळं गरम आवडतो, कोणाला थंड आवडतो. मी म्हणतोय चांगले साबुदाणे वडे थंड पण चांगले लागतात. पीठ झाला म्हणजे ह्याला नो थम्सअप, अवॉइड. चला आता काय करूया, शिरा. शिरा उपमा. पापड जरासा हे झाला, हे बघा नरम झाला, नरम. पापड पण खूप कडकच असला पाहिजे. आता गुळ तर चपाती थोडी ती चपाती झाली ती. चव छान आहे पण चव चांगली, पण तेल खूप आहे. बघा काय बघा हे काय असा असतो काय पापड. असा असतो पापड, फ्लेक्झिबल विमान म्हणून. हे बघा ना, परत पीठ झालं परत लाटायला आणि परत पापड बनवायला. त्यापेक्षा पीठच द्यायचं होतं. चला आता काय खाऊयात, उपमा हे खाऊयात आधी. उपीट. शिरा उपीट खाऊया ना. हा काजू आहे. आता मला सांगा थंड काय झालंय, चांगलं लागतंय. बेस्ट. मग चटणी मस्त आहे, खोबऱ्या चटणी. हे असतं ना तूप चांगलं बाप, तर अजून हे अजून बाप झालं असतं. जरा तूप पाहू त्याच्यात मस्तपैकी जरा. त्याचं टेक्स्चर खूप चांगलं आहे आणि ह्याचं काय ना, ह्याचं पीठ नाही लागत आहे. मोकळाच आहे, पूर्ण मोकळा आहे. छान तो भाजला, एकदम छान भाजलाय रवा. उपमावण्याचा जीभ जाते अशी आतमध्ये, मोकळा होतो पूर्ण, असा मोकळा होतो. प्रत्येक दाना दाना असं फील करू शकतो. हो खूप छान. चव पण चांगली आहे. याला माझ्याकडे नक्की मिळतो आहे ऑफिशियल सिल्वर थम्सअप. बरोबर. येस. शिरा ह्याच्यात तू बसलं पाहिजे भाई. हा मग मजा आहे. पण त्यांनी तसं येतो कारण इथे पंखाच नाही दादा. शिक्षा करतात आम्हाला हे. नाही क्या है, गर्मी क्यों इतना हो रहा है? कुछ एसी बंद है क्या? अरे बाप रे खतरनाक. अच्छा एसी बंद आहे. ते पलीकडची चालू आहे म्हणते. एसी बंद आहे का यांचा? आय होप तुम्ही जेव्हा तुम्हाला चालू मिळेल. हो तूप पाहिजे, कारण लिहिलंय त्यांनी तसं मेन्शन केलंय, तुपातला शिरा लिहिलंय त्यांनी हा. भाई, मेन्शन घेत नावात लिहिलं तुम्ही, त्याचे पैसे घेताय. हा. गोड अजिबात नाहीये, काहीच गोड नाही. अजिबात गोड नाहीये. खूप छान रवा भाजलाय. गोडवा मनुक्याचा आहे. गोडवा मनुकाच आहे, पण सकाळच्या साजूक तूप लागत नाहीये. नाही, खूप कमी प्रमाणात. खूप इतकं तर आपण सहज उपमा केला, शिरा केला तर टाकतो सहज. मेन्शन काही गरजच नाही. मग तुम्ही हा, मेनू मध्ये काढून टाका. कारण तो सहज आपण केला तर आपण टाकतो, तूपच हो. टाकतो आपण सहज केला तरी, मेन्शन नाही करत आपण. आणि तुपातला शिरा ही चव आहे ना, ही ती ह्याची चव आहे प्रसादाची. प्रसादाची. हा, पण तरी सुद्धा केळ नाही सर, प्रसादाला तरी सुद्धा थोडासा ओढवा आहे पाहिजे अजून, हा. आणि केळ पाहिजे. आणि केळ तूप. नाही. हा, क्वालिटी चांगली आहे, रवा चांगला फ्राय केलाय, मनुके चांगले आहेत. माझ्याकडे मिळतो आहे ऑफिशियल नॉर्मल नॉर्मल. थम्सअप. मी वाटत नाही की संपवणार. नाही, संपणारच नाही तो. प्रसाद म्हणूनच खायचा, 4 जण आले तर हो, घ्यायचा, हो, एक एक प्रसाद प्रसाद. हा, मग संपू शकतो. मला समजू शकतो. आता शेवटची गोष्ट ज्यांची फेमस आहे, खूपच फेमस आहे, जिलबी. तर पहिली गोष्ट चांगली काय आहे, क्रंची. हा, थंड होऊन क्रंची एकदम. थंड आहे पण क्रंची आहे आणि चव पण चांगली आहे. गुड जिलेबी. हा, त्याचं पाक पण मागं छान आहे. फ्रेश पाक आहे. वा 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 वा. जिलेबी मस्त. जिलेबी खूप चांगली आहे. क्वांटिटी पण खूप आहे. हो जिलेबी प्लेट चांगली जरी आहे. लहान दिसत असली, एकदम गोड नाही, गोड नाही. जिलेबी गुड, जिलेबी रिअली गुड. तर जिलेबी खूप छान आहे, एकदम त्याचं तूप परफेक्ट आहे, त्याचं क्रिस्पीनेस परफेक्ट आहे, गोड बरोबर आहे, तर थोडं केसरवाला फील पण आहे. तर ओव्हरऑल चांगलं आहे. आणि जर याला रेटिंग द्यायचं तर त्याला माझ्याकडनं मिळतोय ऑफिशियल सिल्वर थम्स अप. सर्वात बाप गोष्ट जिलेबी होती. शिरा खाऊ शकत नाही आम्ही एक जण, आम्ही जिलेबी एक जण खाऊ शकतो आम्ही. आरामात. आणि क्वांटिटी अशी आहे ना की एका जणांचं काम नाही, नाही. अगेन 3 जण खातील जिलेबी. हा. तर संगीतात आता आपल्या OMCच्या रेटिंगची इथे वेळ आलेली आहे. हो. गुगलने रेटिंग दिली होती, 14,000 लोकांनी 4.2 रेटिंग दिली होती. हो. तर संकेत दादा, आपण पहिली गोष्ट बोलूया की पहिली गोष्ट म्हणजे जागेचे इंटिरियर एक नंबर आहे. सगळं इंस्टाग्राम फ्रेंडली आहे. तुम्ही कुठेही फोटो काढा, बाहेर मस्त लाईट पडते. त्यांनी लँडस्केप बनवले आहेत, अख्खं बाग बिग मस्त बनवली. बाग म्हणजे सॉरी, लँडस्केपच बनवलं बाहेरचं, ते खूपच सुंदर खूप छान बनवलं केलं. गार्डन त्यांनी. तुम्ही लोकांना पण एकदम फॅमिलीला एकदम छान स्पॉट आहे. हो, खिशाला परवडणारा रेट पण आहे. हा, उगीच रेट पण जास्त नाही आहे. हा. 100, 120, 10, 90, 70, 80 अशी यामध्येच ते खेळतायत. हा. बरोबर. हायवेवाला फील पण आहे, याला पण प्रीमियम फील पण आहे. सगळं प्रेझेंटेशन पण चांगलं आहे. एकमेव गोष्ट अशी झाली आमच्यासाठी की आमचं एसी बंद हा, आहे, right. त्यामुळे आम्हाला घाम आला आणि हा आमचा पर्सनल व्ह्यू होऊ शकतो. हा. आणि आमचं नशीब पण खराब असू शकतं की असं झालंय. माशा खूप होत्या, त्यामुळे तो फील पण जरा मजा नाही आली हा. तुमचं. पण बाकी ओव्हरऑल जर मला रेटिंग द्यायची या सगळ्या गोष्टींना, आणि मला वाटतं ह्यांचे हे पण चांगले असतील, टॉयलेट बिलेट पण चांगले असतात कारण सगळं Clean स्वच्छ आहे, आहे. हो. ते त्यामुळे हायवेसाठी हे बेस्ट आहे. ओव्हरऑल फील चांगला आहे. फील चांगला आहे, हा. आणि स्वच्छता हा. कंटिन्यू मेंटेन ठेवतो. हो, फूडमध्ये फक्त ओके फूड आहे, म्हणजे असं
एक्स्ट्रॉर्डिनरी. ठराविक फूड चांगलं आहे, बाकी ओके ओके. ओके, तर जर आम्हाला ह्या गोष्टी रेटिंग द्यायची आहे तर आम्ही दोघांनी ठरवलं की OMC याला रेटिंग देत आहे 3.9. कदाचित नेक्स्ट टाइम जर का चांगला मिळाला तर रेटिंग वाढेल, पण आता आमची रेटिंग एवढीच आहे. बघा, ही जागा अशी आहे ना की ब्रेकफास्ट मिळतो, लंच मिळतो, डिनर मिळतो. त्यामुळे तुम्ही इकडे या, याचा मेन्यू कार्ड मोठा आहे, तुम्ही चूज करा तुम्हाला काय तिथलं आवडतं आणि तुम्ही सांगा तुम्ही काय रेटिंग देताय तुमच्याप्रमाणे. चला आम्ही निघतो, संपवतो, कारण अजून भरपूर गोष्टी बाकी आहेत. काय दिसतंय? काय दिसतंय ना, हे आत गेल्यावर तुम्ही बघा काय, ह्याला हे भुलेश्वर मंदिर आहे. भुलेश्वर मंदिर आहे. याला म्हणतात पुण्याचं वेरूळ. पुण्याचं वेरूळ म्हणतात. वेरूळ लेणी आपण बघितली, हो हो हो, किती रेखीव वाकीव, एकदम सुंदर. मग ह्याला पुण्याचं वेरूळ म्हणतात म्हणलं. पण बाहेर ना मला काहीच असं वाटत नाही की आतमध्ये काय असं असेल, असं काही असं आहे काय. म्हणून तर आपल्याला आज जायचंय ना. हो, कारण हे तर न वाटण्याचं कारण पण मी सांगतो, ह्या मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार होत गेला. अच्छा. 10व्या शतकापासून ह्या मंदिराचा जीर्णोद्धार होत आलेला आहे. अच्छा. मग ते आता ज्या त्या राजांच्या काळात त्यांच्या पद्धतीने ते बघित होत, पण आतलं जे स्ट्रक्चर ते तसंच. ओके, आपण बघूयात आता. चला बघूया किती इंटरेस्टिंग म्हणतात. आपण पान लावतो का, विड्याची पानं? हा, त्याच्या खाली होती. तसं बी नक्षीकाम केलेलं आहे, विड्याची पानं चारी बाजूला आपण. ती जी शेपूट आहे ती तिकडून अशी बाहेरून जाऊन पायातून बाहेर आली. त्याच्यावरची डिटेलिंग महाभारतातलं सीन आहे. महाभारतातलं सीन इकडे त्यापेक्षा चांगला. ते बाण पाहिले, हवेत तशी बाण. बाणायचं सांगतो की इथं ती सेम तसं शिल्प इकडे बाजूला. हा नंदी सगळ्यात मोठा नंदी आहे. आणि हे म्हणजे कासव आपल्या भागातला. हे इतके मोठे असण्याचं कारण काय माहिती, की शत्रू जर कधी इथं आला तर तो घाबरूनच जायला पाहिजे की किती समृद्ध लोक आहे ती बघून इतका मोठा नंदी असणार. कारण हे मंदिर, हे उद्देश आहे, हे नवनाथांचं मंदिर. वर आपल्याला दिसतील बघा मूर्त्या. हो, तर ते 84 सिद्ध मूर्त्या त्या म्हणजे नवनाथांच्या. नवनाथ, मच्छिंद्रनाथ, नवनाथ, गोरखनाथ, ते सगळे. ह्या मंदिराचा उद्देश काय की लोकोद्धाराचं शिक्षण देणं, हे नवनाथांचं काम. अवेअरनेस करणं, तुम्हाला तुमचं कर्तव्याची जाणीव झाली पाहिजे. ह्याच्यासाठी म्हणजे आपल्या महाराष्ट्रात फक्त एक 20 ते 22 मंदिर नवनाथांचे. त्याच्यावर म्हणजे असं जर कार्विंग तुम्ही बघितलं असं तर समजायचं 11व्या शतकातलं मंदिर आहे. कारण ती स्टाईल यादव काळाची ती देवगिरीच्या. ओके. अशी कार्विंग दगडात कोरलेली, जशी आपण कोपेश्वरला बघितली होती. म्हणजे गोल नाही तर अशी एजेस आहेत, षटकोनी, अष्टकोनी असं. रेखीव काम, हे असतं रेखीव काम. आता हे आपण पूजेला कलश वापरतो, हे काय दिसतं आपल्याला? आंब्याची पानं, विड्याची पानं. आपण ठेवतो का कलश ठेवल्यानंतर तसं केलं. त्याची ही स्टाईल आहे 3D बनवलेली. दादा, हे काय इकडचे मूर्त्या हे सगळं महाभारतातले प्रसंग कोरलेले आहेत. म्हणजे महाभारतातले जे महत्वाचे प्रसंग आहेत हे सगळे इथे कोरलेले आहेत. पूर्ण महाभारत नाही कोरलेलं. जे महत्वाचे महत्वाचे प्रसंग दिसत आहेत तुम्हाला. आता तुम्ही महाभारत जर वाचलं असेल तर तुमच्या लगेच लक्षात येईल हे प्रसंग कशातले आणि कुठले. कमेंट करून सांगा. हा कोण आहे? मला तर वाटतं सर्वांना माहिती असेल, पण कमेंट करून सांगा हा प्रसंग कोणता आहे. ज्याची पण कमेंट बरोबर येईल ती कमेंट आम्ही पिन करू. त्यातलं एक आम्ही इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो अजून. ही मंगेश कोणाची मूर्ती वाटते तुम्हाला? हे काय दिसतंय? हनुमान दादा. हा, म्हणजे हा रथ कुणाचा आहे? हा रथ आहे श्रीकृष्णाचा. मग श्रीकृष्णाच्या रथावर हनुमानाचं काय काम? हनुमान कशासाठी? हनुमान तर रामायणात होऊन गेला. मला जी ती स्टोरी माहिती आहे की ती अशी मला माहिती आहे की हनुमानाला महाभारत बघायचं होतं, पण ते सहभाग नव्हता व्यवसायात. कारण हनुमानाचं सामर्थ्य एवढं आहे, त्याने एका झटक्यात सगळं महाभारत संपवलं असतं. श्रीकृष्णाने सांगितलं की तू रथाच्या तू झेंड्यावर स्थान घे तुझं, तिकडून तू पूर्ण युद्ध बघ. ही एवढी स्टोरी मला माहिती आहे. मग आता स्टोरी कशी आहे सांगतो. हनुमान कुठं राहतो हे फक्त भीमाला माहित होतं, कारण भीम फिरतीवर असायची. मग भीमाने अर्जुनाला आणि श्रीकृष्णाला सांगितलं की इथे हनुमान राहतात, तुम्ही त्यांच्याकडे जाऊन मदत मागा. कारण श्रीकृष्णाची सगळी नारायणी सेना इकडे होती कौरवांकडे. सगळी सेना पूर्ण इकडे, फक्त श्रीकृष्ण होते. आणि ह्यांची सेना थोडीशी वीक झाली होती, पण ह्यांच्याकडे ताकद होती, पण ह्यांच्या डबल ताकद कौरवांकडे होती. मग हे सगळे गेले हनुमानाकडे विनंती करायला की तुम्ही आमच्यासोबत युद्धात सहभागी व्हा. जसं मंगेशने आपल्याला सांगितलं की
हनुमान म्हणले की मी जर ह्या युद्धात सहभागी झालो तर युद्ध करण्याला पर्पजच नाही राहणार. तुम्ही धर्मयुद्ध लढताय तर त्या पद्धतीनेच तुम्ही लढलं पाहिजे. वन साइड होईल. हा, मग तुम्ही श्रीकृष्ण भगवान म्हणून माझ्याजवळ आलाय तर मी तुम्हाला नाही म्हणू शकत नाही. मी तुमचा मान ठेवेन पण मी तुमच्या झेंड्यावर बसेल. मग हनुमान त्यासाठी झेंड्यावर बसले आणि ते युद्ध चालू झालं. आता आपण समजूयात उदाहरण म्हणून, हा कर्ण आहे, हा उदाहरण म्हणून ना, कर्ण इकडून एक बाण मारायचा, अर्जुन इकडून एक बाण मारायचा. अर्जुनाने बाण मारला की कर्णाचा रथ 20-30 फूट लांब फेकला, मागे जायचा. 20-30 फूट. आणि कर्णाने एक बाण मारला की 2-3 इंच अर्जुनाचा रथ हालाय, फक्त 2-3 इंच, फक्त असं. म्हणजे तरी पण अर्जुनाच्या रथात किती पॉवर होती. हा, तरी सुद्धा श्रीकृष्ण कौतुक कुणाच करत होती? अर्जुनाच कर्णाच. का बरं? कारण श्रीकृष्ण त्याला म्हणले की अरे वेड्या, तुझ्या रथावर हनुमान बसलेला आहे. हनुमान स्वतः आहे हा. आणि तरी आणि तो 1-2 इंच हा, हलवतोय. हलवतोय. मग जर हनुमान तुझ्या रथात नसता तर तो तू कुठे कुठे गेला गेला असता? असता? तर आम्ही मस्त दर्शन घेऊन आलेलो आहोत, पण दुपारच्या उन्हात एवढे आम्ही काय म्हणतात ना तापलो की आता भाई आम्हाला ते शांत करायला कधी खावं लागणार आहे. तर रेटिंग वर्सेस रियालिटीच्या या एपिसोडमध्ये जेव्हा आपण पुणे आणि सोलापूर या हायवेवरचे टॉपचे रेस्टॉरंट दाखवणार आहोत, तर हे कुठे आलात तुम्ही घेऊन आम्हाला? आपण आलोय हॉटेल चतुर्थी कुरकुमला. तर या जागेला जवळपास 6.9K म्हणजे 7,000 लोकांनी 4.1 रेटिंग दिलेलं आहे. त्यामुळे भाई काहीतरी बात आहे. आणि आम्ही आता मागवलं आहे पनीर तलवारी कबाब. पनीर तलवार कबाब मागवलं आहे आम्ही. फुल तलवार आलेली मस्त दुरात आणि 3 प्रकारचे आले, एक लाल, एक पांढरा, एक आणि हिरवा. येस. चला खाऊया आपण, बघूया कसं वाटतं. हा, ऐक आहे, प्रत्येकाला ये. पनीरची क्वालिटी खूप चांगली आहे. हा, व्हेरी गुड पनीर. जो लाल आहे मसाला स्ट्रॉंग नाही आहे पण चव चांगली आहे. पनीरची क्वालिटी चांगली असल्यामुळे चव चांगली. चव चांगली आहे. पनीरच्या एजला करपला पण चांगला आहे, दिसतोय तो. त्यामुळे तो चांगला लागतो. चांगली टेस्ट आहे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी टेस्ट नाही. हा, पनीर चांगलं आहे. पनीर चांगलं आहे. ग्रीन खाऊया. हा स्मोकी फ्लेवर छान आहे. हा, धुरातून आल्यामुळे ते दुरात नाही केलं ना ते फ्लेवर चांगलं आहे. आपण पनीर खाल्लं, हा, पण आता ह्यांच्यासोबत यांनी चटणी पण दिली. आपण हो. त्याच्यासोबत एकदा ट्राय करून बघू. चालू ट्राय करूया. हे पुदिना चटणी लसूण चटणी आहे, स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग, एकदम स्ट्रॉंग आहे. तर आतापर्यंत ना हिरवं खाल्लं, लाल खाल्लं, ते मजा तर पनीरची आली. पनीरची मजा, मसाल्यांची काय मजा नाही. काय वेगळी चवशी काय कळली नाही मला. मुळमुळीत मसाले एकदम. एकदमच मुळमुळीत मसाले आहेत. म्हणजे लहान मुलांसाठी मसाले बनवले असं हा. वाटतं. लहान मुलांचं जेवण आहे. आणि नाव तलवार आहे, मग कोणाची कत्ल नाही करत आहे. त्या तलवारीला धार नाही अजून. हे मला छान वाटतं एकदम. ह्याच्यानं चांगलं करपलं पण आहे. असं पण काय बाकीच्या ग्रेव्यांना चव नव्हती. तर ॲटलीस्ट याला असा रिच मलाईचा फ्लेवर तरी आहे. व्हाईट इज बेटर आय फील. पण एक चांगलं आहे खरंच, पनीरची क्वालिटी खूप चांगली आहे. त्यामुळे लगेच संपले स्टार्टर्स. बिलकुल पोचून नाही. फ्लेवर आहे एकदम म्हणजे याला जर, आणि फ्लेवर पण चांगला आहे नो डाऊट. म्हणजे लहान मुलं तर खुश होतील. अजिबात स्पायसी नाही आहे, अजिबात हे नाही आहे, पण फ्लेवर आहे, 100% फ्लेवर आहे. माझ्याकडनं या पनीरला नक्की मिळतो. पनीरच्या क्वालिटीसाठी ऑफिशियल ट्रिपल थम्सअप. मसाले लहान मुलांना आवडण्यासारखे, पनीर मोठ्यांना आवडण्यासारखं. हो, खूप छान पनीर आहे, खूप छान पनीर आहे. त्यांच्यासाठी परफेक्ट आहे, परफेक्ट आहे ते. नाही, पनीरला मी देऊ शकतो सिल्वर थम्सअप. पनीरला हो, फक्त. कारण रोड साईड रेस्टॉरंटला एवढं चांगलं पनीर नाही हा. मिळत. गुड पनीर म्हणजे तुम्ही पनीरची कुठली भाजी मागू शकता याच्याकडे. हो. टेन्शन पनीरच्या quality नाही. मुळे. पनीर एक नंबर आहे. आणि आता मेन कोर्स मागवलाय आम्ही पनीर राजवाडी. आलं ते एकदम फॅन्सी नारळाच्या शाळेमध्ये एकदम आतमधून एखादी कडक आहे. सो 370, 380, 400च्या दरम्यानची प्राइसिंग Pricing आहे. आहे. जरा अप्पर हँड आहे प्राइसिंग. पनीरची क्वालिटी चांगली होती, त्यामुळे आता याच्यामध्ये पनीर दिसतंय मला. पनीर दिसतंय. आणि मकाना पण टाकलाय. आणि रोटीमध्ये आम्ही एक मागवली आहे मैद्याची, ही आहे मैद्याची मैद्याची. रोटी, ही आहे गव्हाची रोटी. गव्हाची. रोटी सॉफ्ट आहे. काजू बिजू सगळं दिसतं दादा, हे बघा. सगळ्या भाज्या तर दिसत आहेत त्यात हो, व्यवस्थित एकदम बॉईल झालाय. या भाज्यांची गंमत अशी आहे, राजवाडी असो, मिक्स व्हेज असो, कोल्हापुरी असो, सगळ्या व्हेज अशावाल्या भाज्या सेमच लागतात. चांगल्यावाल्या व्हेज रेस्टॉरंटला गेलात
आणि मिक्स व्हेजिटेबल भाजी मागवली. हीच कशी भाजी आहे. येते? नाव कुठल्या चांगल्या फक्त रेस्टॉरंटला गेलात, मिक्स व्हेजिटेबल कोल्हापुरी मागवली, हीच भाजी येते. इथे राजवाडी मागव, हीच भाजी येते. हा. मग ते काय असणार सिक्रेट त्यांचं मी सांगतो. प्लेटिंग स्टाईल ही राजवाडी म्हणून नारळात आली. पण राजवाडी म्हणजे राजस्थानी, त्यात नाराचा काय संबंध? तिकडे बघायला काय मिळालं पण फॅन्सी करतात, कोरडी भाजी आली पाहिजे. काय पण फॅन्सीगिरी करतात. क्वालिटी चांगली आहे प्रत्येक गोष्टीची. पनीर चांगलं आहे, भाज्या चांगल्या आहेत आणि मसाला जसा मी लिटरली बोलतो, मसाला असा आहे जसा काही तो रेग्युलर असतो. रेग्युलर असतं, वेगळं असं काय नाही. म्हणजे आपण जे नेहमी खातो तेच आहे. हो, रोटी चांगली आहे. तुझी कशी रोटी आहे चांगले रोटी, भाऊ? गुड क्वालिटी. लगदा होत नाही तोंडात रोटीचा. माझ्यासाठी ही खूपच जनरल टेस्ट आहे, काही एक्स्ट्रॉर्डिनरी नाही आहे. दुपारची भूक घालवायची आहे, काहीतरी व्हेज खायचं आहे, काहीतरी सेफर साईड मागवायचं आहे, हे ऑप्शन आहे. वेगळं असं काय नाही, म्हणजे असं काय नाही, पण चव चांगली आहे. फक्त प्लेटिंग फॅन्सी आहे. म्हणजे आमच्या परेलच्या अतिथीमध्ये पण हेच मिळतं, बहुतेक सगळ्या रेस्टॉरंट व्हेज रेस्टॉरंट हेच मिळतं. अशावाल्या Same सेमच टेस्ट असते. आणि भाज्या सुद्धा ह्याच, याच सगळं हेच सेमच. तर बेसिक आहे. माझ्याकडनं मिळतं ऑफिशियल डबल थम्सअप. नॉर्मल जेवण आहे, चांगल्या क्वालिटीचं जेवण आहे, 100% चांगल्या क्वालिटीचं जेवण आहे. ॲम्बियन्स पण चांगला ॲम्बियन्स आहे. पण चांगला आहे. पुन्हा विटा बांधून असं त्याचा फील चांगला करतं. आणि बाहेर गरमी असून पण यांनी फॅन बिन खूप लावलेत. व्हेंटिलेशन पूर्ण आहे. पहिल्या लोकेशनला जेवढा मला घाम येत होता तेवढा घाम मला इथे बिलकुल पण नाही, नाही नाही, येत. प्रेस मी आहे एकदम हां, प्लेझेंट एकदम. त्यामुळे एकंदरीत फील चांगला आहे. बट हे असं तर सगळीकडे मिळतंच. हां, वेगळं काय नाही. ऑफिशियल मस्त कंपनीची रेटिंग द्यायची आहे. एक तर जागा मस्त आहे, लाईटशीर हवेशीर आहे, चांगला प्रकाश येतो आतमध्ये, झाडं मस्त लावलेली आहेत, इंटिरियर चांगलं आहे, स्पेसिंग मस्त आहे आणि वेटर पण थोडं आता अटेंटिव्ह आहे. डिसेंट आहेत. फूडमध्ये म्हणाल तर पनीरची क्वालिटी एक्सलंट आहे. बाकी वाटाणे बिटाणे सगळे फ्रेश आहेत, भाजी नॉर्मल आहे, प्रेझेंटेशन मस्त आहे. या जेवणाला जर रेटिंग द्यायची आहे मला, तर आमची ह्याला ऑफिशियल रेटिंग मिळते OMCची 4 येस. 4 रेटिंग आहे. नॉट बॅड. पार्किंग ब्रेकिंग आहे, नॉर्मल जेवण आहे, जरासं महागडं आहे पण ते तुम्हाला सर्व्हिस देत आहेत. हॅलो, आवडतात तुला? अरे थँक्यू भाई. हॅलो, काय म्हणता, कशा आहात? एकदम मस्त, एकदम मस्त. तर मी आता ह्यांना जस्ट बोललो सबस्क्राईब करायला. तुम्ही केले की नाही? सबस्क्राईब करून टाका प्लीज. थँक्यू. काय दिसतंय तुम्हाला मंगेश, तुला काय वाटतंय? हे मला हे वाटतंय ते रस्सी खेच चालू आहे. हे समुद्र मंथन आहे. ते बघ मधला जो पिलर आहे हा. त्याच्यावरती तुला दिसतोय साप हो, आणि हे त्याची शेपूट बघ सगळी पकडली आणि हा साईडला देव आहे, ते या साईडला असुर आहे. कसं ओळखायचं हे देव आहेत? शेवटला तुला कोण दिसतं? शेवटला गणपती. येस, गणपती. पहिला कोण दिसतं तुला? शंकर. आणि ह्याच्यातनं समुद्र मंत्रातनं ज्या ज्या गोष्टी बाहेर आल्या त्या बरोबर खाली तो सगळ्या काय काय बाहेर आलं तर तुला अमृतकुंड, तुझा तो हा आला, हत्ती आला, घोडा आला, लक्ष्मी आली, सगळे असे गोष्टी दिसत आहेत तुला याच्यात. हे बघा, आम्ही या मूर्त्या कसल्या रे भाई? मला तर गणपतीचं दिसत आहेत. त्याची मला एकंदरीत जी बॉडी लँग्वेज आहे त्यानं तशा फिमेल वाटतात. तसं काय आहे आता? तर ते आहेत गणपती, तिकडे साईडला आहेत शंकर भगवान, ते बरोबर बोललो इकडे ना. आहेत कार्तिक. हा, तर अशा गणपतीची मूर्ती रिअरली एखादीच कुठं तर अख्ख्या भारतात सापडली असेल, त्याच्यानंतर ही मूर्ती इथे आहे. किती दोघे भावंड एकत्र? फिमेल व्हर्जन. फिमेल व्हर्जन. पण तो फिमेल व्हर्जन असण्याचं काय कारण आहे? काय आहे? काय कारण? आता बघतोय आपण आपल्या ज्या कुलदेवी आहेत, आपण आपल्याला अगोदर नाव कुणाचं माहित असतं? कुलदेवीचं का कुलदैवताचं? कुलदेवीचं. हा, मग मागच्या गेल्या 4-5 हजार वर्षाच्या कालखंडामध्ये जे अंबाबाई, तुमची महालक्ष्मी, यल्लम्मा, काळूबाई ह्यांचं जे गणमातांचं वर्चस्व होतं, त्या वर्चस्वाचं प्रतीक म्हणून तिथं त्या मूर्त्या तयार केलेल्या त्या काळात. अच्छा. मग त्याच्यानंतर जाऊन ती पितृसत्ता आली, मग ती राजेशाही आलं, मग ते मातृसत्तेचं कमी 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 होत गेलं. नाहीतर अगोदर आपण पहिल्यांदा कोणाला हे करतो? मातृसत्तेला. बरोबर. ह्या गणमाता अगोदर पूजल्या बरोबर. त्यांचं ते प्रतीक म्हणून त्या मूर्त्या तिथे तशा आहेत. मस्त. काय सुंदर. या मंदिराला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची मंगेशला पण माहिती होती, फक्त सुपे परगणामध्येच त्यांचं हे होतं अगोदर. शहाजी महाराजांची हे जागीर होती. कुठं बारामती, सुपे, इंदापूर, इकडं चाकण, पुणे,
पुरंदर, सासवड. हा. मग हा पुरंदर बाजूतला शेवटचा किल्ला आहे हा. हा. त्याला दौलत मंगलगड असं नाव होतं त्या काळात. अच्छा. ह्या गडाला ज्यावेळेस दिलेर खानाने पुण्यावर आक्रमण केलं आणि कुणी पूर्ण निर्मनुष्य करून टाकलं, त्यात कोणच नाही, निर्मनुष्य झालं पूर्ण पुणे. त्यावेळेस ह्या दौलत मंगलगडावरून सगळा काय असेल कारभार चालत आहे. अच्छा. ज्यावेळेस त्याने इथं वेढा घातला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या दौलत मंगलगडाच्या पश्चिमेला आपली छावणी टाकून त्या शत्रूच्या ह्याच्यावर लक्ष ठेवत होते तिथून. आणि तिथून कसं नियोजन करायचं हे शिवाजी महाराज बघत होते. आता त्या निमित्ताने एक चांगलं उदाहरण सांगतो तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस आग्र्याला गेले होते औरंगजेबाच्या वाढदिवसानिमित्त, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांकडे फक्त 18 किल्ले होते. किती? 18 किल्ले. पुरंदरच्या तहानंतर ते 12 किल्ले त्यांना त्या ह्याला देऊन टाकावे लागले आणि राहिलेले किल्ले 17 ते 18 किल्ले महाराजांकडे होते. महाराज तिकडे गेल्यानंतर फक्त राजमाता जिजाऊनी एकच किल्ला जिंकला, तो प्रसिद्ध गड रांगणा प्रसिद्ध गड आहे. त्याच्यानंतर शिवाजी महाराज आल्यानंतर महाराजांनी पहिलाच किल्ला लढवला तो कोंढाणा. ते तानाजी गेले सिंहगड, म्हणून ते सिंहाला पण गड आला पण सिंहगड. त्याच्यानंतर 3.5 वर्ष शिवाजी महाराजांनी एक सुद्धा मोहीम केली, एक सुद्धा. आपण आता त्याला म्हणतो बघा स्वॉट अनालिसिस, म्हणजे स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटी अँड थ्रेट्स. त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी 3.5 वर्ष काम केलं. 3.5 वर्ष त्या ह्याच्यावर काम केलं की आपल्यात काय हे शत्रूचं काय आपण वीक करू शकतो, त्याच्यात काय पॉवर आहे, आपल्यात काय हे, असं छत्रपती शिवाजी महाराजांनी नियोजन केलं. त्यांनी सुरुवात केली राजगडापासून, त्यांनी राजधानी हलवली रायगडावर. त्यानंतर शिवाजी महाराजांनी कॅव्हलरी वाढवली, घोडदळ वाढवली. छत्रपती शिवाजी महाराजांची घोडदळ स्वतःची घोडे छत्रपतींची 40,000 होते. स्वतःची घोड्याची पागा 40,000ची होती. आणि शिलेदार म्हणजे ज्याच्याकडे घोडा आहे तो शिलेदारदार, असे 1,00,000 शिलेदार होते. म्हणजे 1.5 लाखाच्या आसपास घोडदळ. पुढच्या 8 वर्षामध्ये शिवाजी महाराजांकडे 360 पेक्षा जास्त केली. 8 वर्षात. म्हणजे कसं सांगतो, 200-300% कुठून साल्लेर म्हणजे महाराष्ट्रातला सर्वोच्च किल्ला आहे साल्लेर म्हणजे, तिथून जिंजीपर्यंत. जिंजी म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिणेला 150 किलोमीटर. म्हणजे ही लाईन ऑफ डिफेन्स छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केली. म्हणजे सांगण्याचं एक उदाहरण कशासाठी आलं की असं नियोजन कौशल्य शिवाजी महाराजांचं होतं. त्यावेळेस ह्या गडावर आल्यानंतर महाराज छत्रपती देखील नव्हते. त्यावेळेस पासून महाराज नियोजनात तितके ही होते. महाराजांनी पण या मंदिरात पाया पडलं. हो, महाराज मासाहेब जिजाऊ शिवाजी महाराजांना या मंदिरात घेऊन यायची अशी कागदपत्र पण सापडलेली. काय म्हणता? कागदपत्र पण सापडलेली. सांगण्याचा पण उद्देश काय, हा किल्ला लहान आहे, किल्लाच आपण म्हणू शकतो ह्याला. आपण सगळ्यांनी, आपण बघताय त्या सगळ्यांनी सुद्धा चालत येऊन वर दाखवायचं आणि परत रिटर्न खाली जायचं. कठीण, पण त्यात कसं तुम्ही किल्ला लढायचा, किल्ला लढून सगळं कॅव्हलरी फोर्स वर नेऊन ठेवायची, त्या गडाची माणसं नेमायची. इतक्या किल्ल्याला माणसं छत्रपतींनी तयार केली, कारण कुणाला ठेवून जमत नाही ना, त्या ह्याचा प्रत्येक ह्याचा माणूस तिथे ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे इतकं नियोजन कौशल्य महाराजांकडून. रेटिंग वर्सेस रियालिटीच्या आपण 3ऱ्या हॉटेलला आलेलो आहोत. या हॉटेलचं नाव आहे वृंदावन आणि ॲज पर नाव तुम्ही बघाल तर वरती पूर्ण कृष्णाच्या सगळ्या स्टोऱ्याज तुम्हाला दिसतील, ज्या सगळे बालकांड आहेत कृष्णाचे. सगळं बालकृष्णाच्या स्टोऱ्या आहेत आणि खूपच छान त्यांनी ते पेंटिंग केलेलं आहे. आणि आम्ही इथे येण्याचं कारण पण हे की 2,400 लोकांनी रेटिंग दिलं आहे 4चं. आणि आम्ही बघणार आहोत ते रेटिंग बरोबर आहे का, की काही चेंजेस केले पाहिजे. तर आम्ही इथे आल्यावरती मागवलं आहे बेसिक यांची मिक्स व्हेजिटेबल भाजी. म्हणजे मगाशी आपण बोललो की आधीच्या ह्याला गेलेलो आपण, तिथे आपण मागवलेलं काय राजस्थानी नाव होतं काहीतरी, राजवाडी पनीर राजवाडी मागवलेलं आणि ते पण असं दिसत होतं. आणि मिक्स व्हेज पण असंच दिसतंय. मी बोलतो ना की हे मिक्स व्हेज वाला आयटम सगळीकडे सेमच दिसतात. आणि आम्ही मागवलं आहे इथे, ही आहे गव्हाची रोटी आणि ही आहे मैद्याची रोटी. चला खाऊया आपण. जरा जाडजूड आहे, जरा पनीर घेऊया.
सिंपल भाजी एकदम. सांगितल्याप्रमाणे पनीर ह्याचं पनीर असं नाही आहे, ह्याचं पनीर जरा वेगळं क्वालिटीचं आहे. मग ह्याचं पनीर आहे ना ते जरा जाड टाईप आहे, सॉफ्ट नाही आहे. हा तो त्याचं पनीर ते होतं, होतं का? त्याचं पनीर खूपच Next लाजवाब level होतं. होतं. हे पनीर जरा खोडरोबर टाईप असतं, तशा वेळेमध्ये आहे हे पनीर. फ्रोझन आणि- असेल. हा फ्रोझन असेल. ग्रेव्ही सेमच लागते. हा ग्रेव्ही सेम लागते. आणि भाज्या आहे त्याच्यामध्ये, गाजर आहे, वाटाणा आहे आणि बाकी काही दिसत नाही मला. त्याच्यात पण सेम होते इन्ग्रेडियंट्स, हेच इन्ग्रेडियंट होतं, नाव वेगळं होतं बस. फक्त सर्विंग स्टाईल वेगळी आहे. सिम्पल आहे एकदम. थोडंसं चटपटीत आहे त्याच्या मानाने. हा थोडंसं. चटपटीच हा आहे. हे सगळं जे स्टाईल आहे ना, लग्नात पण जा सेम स्टाईल मिळणार तुम्हाला. सेमच स्टाईल मिळणार. तर मला काय असं एक्स्ट्रा ऑर्डिनरी काही वाटत नाहीये. एक चांगली गोष्ट काय माहिती, ते खरं चांगली गोष्ट काय आहे, मग अशी आपण जिथे खाल्लं ते फॅन्सी सगळं गोष्टी होती हो. आणि जी किंमत होती 370 रुपये, 380, 380 रुपये आणि ह्याची किंमत आहे 180, 180 रुपये. 200 रुपयाचा डिफरन्स. हा आणि मला वाटत नाही 200 रुपये तिकडे जास्त काय उखाडलंय. हा काय नाही काय नाही. मग फक्त त्यांचं पनीर चांगलं हा, आहे, बस एवढंच. त्यांचं पनीरच चांगलं आहे. बाकी ग्रेव्ही यांची चटपटी उलट जास्त. चटपटी हा त्याच्यापेक्षा चटपटी खरं. हा आणि बाकी आणि ही रोटी जरा जाड आहे हा एवढंच ठीक आहे. पण चव चांगली आहे पण रोटीची पण. मैद्याची पण चांगली लागते रोटी. तो गोल गोल नव्हतं, हा, गोल होत नाही गोळा होत नाही. गोळा होत नाही. हे बेटर काय वाटतं मला, कारण स्वस्त आहे. स्वस्त आहे. आणि जर तुम्हाला हायजीन बिजीन हवं असेल, जरा डेकॉर हवं असेल, फोटो काढत असेल छान, सकाळच्या रेस्टॉरंटला जावा मग तुम्हाला सगळंच पाहिजे असेल. हा. फोटो पण पाहिजे तुम्हाला, सगळंच पाहिजे. हा. इथे चांगली गोष्ट काय, वॉल पेंटिंग खूपच छान आहे, खूपच छान आहे. वाईब म्हणजे चांगली एकदम. आम्ही डिस्कस करतोय की सिलिंगचं पेंटिंग कसं केलं असेल, झोपून केलं असेल, उभं राहून केलं असेल, आर्टिस्ट माणसाला सुद्धा प्रश्न पडलाय. हो की नाही, कसं ड्रॉ केलं असेल हे. तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतं आणि कसं ड्रॉ केलं असेल यावरती. एवढं छान, खरंच छान केलं. आणि ही जराशी भाजी तिखट पण आहे, हा, ही म्हणून चटपटीत आहे. चटपटीत भाजी. ही लिटरली ना लग्नातली भाजी आहे. हा, सगळ्याला आवडणारी भाजी. हो, असं आहे. आवडणारी भाजी. जर आपल्याला आपली रेटिंग द्यायची दादा, तर मला वाटतं आपण रेटिंग देताना काय विचार केला गेला पाहिजे, एकतर पार्किंग पण आहे, हो. जागा स्पेशियस आहे, डेकोर काय एवढं बाप नाही, पण सीलिंग खतरनाक केलं. Ceiling खूप जोरात. सीलिंग खतरनाक जोरादार, म्हणजे चर्चा करण्याचा विषय सीलिंग बाप केलेलं आहे. आणि जेवण रेग्युलर आहे आणि प्राइजेस खूप स्वस्त आहेत. खूप स्वस्त आहेत. हायवेच्या मानाने खूप 30 स्वस्त आहेत. रुपयाची रोटी आणि ही 25 100 रुपयाची. आणि 180 रुपयाचं एवढी भाजी. दॅट इज व्हेरी फेअर इनफ फॉर द पॉकेट. आणि मला वाटतं लोकांनी पण ह्याला बरोबर रेटिंग दिली बरोबर आहे. रेटिंग दिलेलं आहे. या 2400 लोकांच्या बरोबर आम्ही पण जातो हो. आहोत आणि आमचंही रेटिंग याला 4 4च आहे. तुम्हाला आमचा हा पुणे सोलापूर हायवेवरचा रेटिंग वर्सेस एलईडीचा एपिसोड आवडला असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. स्पेशली व्हेज लोकांसाठी. हा प्युअर व्हेज केलेला आम्ही, हा प्युअर व्हेज, कारण लोक मागे लागतात तुम्ही व्हेज खात नाही म्हणून व्हेज खाल्लं आम्ही. तर तुम्ही सांगा की तुम्हाला कसा वाटला एपिसोड आणि तुमचे कुठले फेवरेट असे रेस्टॉरंट आहेत का या हायवेवरती, तर ते पण कमेंट करून सांगा. आम्ही नक्की नेक्स्ट टाइम जाणार, कारण सोलापूर आम्हाला आवडतं. चला आता मी पटकन संपून टाकतो. जा तुम्ही पण जा कुठेतरी मस्त की तुळजापूरला सोलापूरच्या हायवेवर काय मिळालं तर खा. हो आणि ऑफिशियल मस्त कंपनीला असा सपोर्ट करत. येस.